वारंवार सभेत अजित पवार सांगतात ही गोष्ट. तुमच्या मतदारसंघात असं याच्याबद्दल काय म्हणणं आहे? ठीक आहे ना, म्हणजे हा अजितदादा आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यातल्या चर्चेचा भाग आहे. आणि हे वस्तुस्थिती आहे की अनेक वेळा त्यांनी असे संकेत दिले की आता मी राजकारणामध्ये राहू इच्छित नाही, मला पक्ष सोडायचा आहे, मला राजकारण सोडायचं आहे, मला माझ्या अभिनय क्षेत्रावर लक्ष द्यायचं आहे. एकदा तर ते राजीनामा घेऊन गेले होते. अजितदादांनी कसं बसं त्यांना थांबवलं की आमचे आबरूचे धेंडोडे उडतील, तुम्ही आता मध्येच राजीनामा दिला तर आमचे नामोश ठेवलं, म्हणून तुम्ही काम करा, 5 वर्ष थांबा, आता नंतर काय तो निर्णय घ्या. इथे शिवनेरी या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, इथनं असा उमेदवार दिला गेला आणि तिथे आपल्याला त्यांच्या भूमिकेमुळे त्यांची जी इमेज राहिली, स्क्रीन इमेज, त्याचा त्यांना फायदा झाला असं तुम्हाला वाटतं का? कारण हा मतदारसंघात सुरुवातीला 2019च्या निवडणुकीमध्ये जर आपण विचार केला तर त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान त्यांची जी मालिका आहे स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, ती मालिका अतिशय टॉपला होती आणि पीकला असल्यामुळं त्या मालिकेमध्ये त्यांनी मालिकेचा इतिहास असेल, मालिकेचे प्रसंग त्यांच्या प्रचारामध्ये त्यांना जसे उपयोगाचे असेल तशाप्रमाणे जे करत गेले. जनतेला असं दाखवायचे, बॉडी लँग्वेज त्याची अशी असायची की मी महाराजच आहे. मग त्यामुळं लोकांना कुठेतरी गैरसमज झाला आणि महाराज म्हणून त्याचा त्यांना फायदा झाला. पण मग जातीय समीकरण पण जुळून आली. एक तुमचं स्टेटमेंट आलं होतं गेल्या वेळेस निवडणुकांच्या वेळेस. हा त्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी टाकलेला डाव होता. बरं. त्यांना माझ्याकडनं काहीतरी वधून घ्यायचं होतं चुकीचं. त्याचा विषय असा झाला की मातोश्री बंगल्यावर आमच्याकडं काही प्रचाराच्या संदर्भामध्ये चर्चा करायला गेलो असता एका चॅनलचं मी नाव घेणार नाही, त्या पत्रकाराला त्यांनी तिथं पाठवलं आणि 4 वेळा त्या पत्रकाराने 2 वेळा हटकलं. तो सांगायचा की अमोल कोल्हे उभा राहणार आहे, तुमचं काय मत? म्हटलं राहू दे ना, काही हरकत नाही. नंतर शेवटी आला म्हणे नाही, एक माझ्याकडे बातमी आली आहे, एक स्ट्रॉंग मराठा उमेदवार तुमच्या विरोधामध्ये शरद पवारांनी द्यायचं ठरवलं आहे. तर म्हटलं कोण आहे स्ट्रॉंग मराठा उमेदवार? तर ते म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे. आता मी साहजिकच बोलून गेलो की डॉक्टर अमोल कोल्हे स्ट्रॉंग मराठा नाही तर माळी आहे. आता याच्यामध्ये चूक काही वस्तुस्थिती मांडली, पण त्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे मराठा नसून माळी आहे एवढंच वाक्य फिरवलं आणि लोकांमध्ये गैरसमज करून दिला. ते एक माझ्या पराभवाचं मोठं कारण असू शकतं. त्यांनी एक आता मधल्या काळात तुमच्यावरती आरोप केले की तुमच्या तुम्ही डिफेन्समध्ये तुमच्या कंपनीचे तुम्ही फक्त त्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले वारंवार. त्यांचा तुम्हाला काय म्हणतात की ते व्यावसायिक राजकारणी म्हणतात, व्यावसायिक राजकारणी. आता मी प्रश्न विचारलेत गेल्या 15 वर्षामध्ये, त्याची संख्या आहे साधारण 2200. आता 2200 प्रश्नांपैकी माझे संरक्षण खात्यामध्ये जे प्रश्न विचारले ती संख्या आहे फक्त 66. 3% सुद्धा नाही. मी ॲग्रिकल्चर विषयावर प्रश्न विचारले जवळजवळ 150-200. हेल्थ आणि वेलफेअरवर प्रश्न विचारले 200. साहजिक आहे, प्रत्येक खात्यावर म्हणजे परराष्ट्र धोरण असेल, संरक्षण धोरण असेल, शेतीविषयक धोरण असेल, आरोग्याचं असेल, ह्या ग्रामविकासाचं असेल, या सगळ्या विषयावर प्रश्न विचारले. आता प्रश्न विचारले म्हणजे मी एकटा नाही, माझ्याबरोबर जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये सहभागी खासदारसुद्धा असतात. ज्या प्रश्नावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यामध्ये सुप्रिया सुळेसुद्धा आहेत. म्हणजे याचा अर्थ सुप्रिया सुळेची डिफेन्सची कंपनी आहे का? विनायक राऊत आहेत, तसा अर्थ होऊ शकतो का? विजयसिंह मोहिते पाटील खासदार होते, त्यांचंही तसं होऊ शकतं का? हे फक्त लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. शेतीचा आणि कांद्याचा प्रश्न खूप ऐरणीवरती होता. त्यांचं म्हणणं आहे, तुमच्यावरती आरोप केला होता की